नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ या यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी भक्तांनो, आज आपण श्री गुरुदेव दत्त यांनी सांगितलेला संदेश तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत। तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे नवनवीन स्वामी संदेश, स्वामी कथा घेऊन येत असतो। चला सुरुवात करूया। श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्याय हा दत्त भक्ताला मोलाचा संदेश देऊन जातो। म्हणून श्री गुरुचरित्राचे महत्त्व हे अनन्य साधारण असेच आहे। ते आता आपण ऐकूया। श्री गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायात माध्यम समयी भिक्षेसाठी येणाऱ्या अतिथीबाबत आस्था असणे गरजेचे आहे। त्यास रिक्त हस्ते पाठवू नये, त्या रूपाने श्री दत्त गुरु येऊ शकतात हा भाव असणे महत्त्वाचा आहे। माध्यान्हकाळी दत्तगुरु हे भिक्षा ग्रहण करतात। स्वामी भक्तांनो, आजही श्री क्षेत्र गांगनापूर येथे दत्तप्रभूंना भिक्षादान केली जाते। तसेच दक्षिण क्षेत्र कोल्हापूर येथे मा जगदंबेकडून भिक्षा ग्रहण केली जाते। गुरुचरित्रातील 5व्या अध्यायात पिठापूर या क्षेत्री आपळराज व त्याची पत्नी सुमती यांच्याकडे श्राद्ध होते। अतिथी वेशात श्री दत्तात्रेय तिच्याकडे भिक्षा मागण्यास आले। श्राद्धीय ब्राह्मण जेवले नसताना माता सुमतीने त्यातील अन्न श्री दत्तात्रेयाला भिक्षा घातली। त्या अतिथी देवो भव आदरातिथ्याने श्री दत्तप्रभू प्रसन्न झाले व आपले खरे रूप दाखवून मनोकामना पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला। कालांतराने सुमती मातेस गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने दत्तात्रेयाचा पहिला अवतार जन्माला आला। स्वामी भक्तांनो, अशी ही श्रीपाद श्रीवल्लभाच्या जन्माची 5व्या अध्यायाची कथा आहे। याशिवाय श्री गुरुचरित्रातील 5व्या अध्यायाची घडलेली घटना ही क्षेत्र पिठापूर या क्षेत्री घडली आहे। श्री दत्तप्रभूंचा पहिला अवतार या क्षेत्री झाल्याने दत्तप्रेमींना या स्थानाचे व क्षेत्राचे विशेष प्रेम आहे। श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार ज्या स्थळी झाला, ज्या गावात झाला, त्यांचे बालपण जिथे गेले, त्यांनी जिथे भ्रमण केली, आपल्या लीला दाखवल्या, ती स्थळे पाहणे, त्या स्थळांना भेटी देणे आणि त्यांचे दर्शन घेणे, तिथे अनुष्ठान करणे, पूजा अर्चा करणे हा दत्तभक्ताचा आचार धर्मच बनून जातो। तीर्थाटनाचा हा त्यामागील एक उद्देश आहे। स्वामी भक्तांनो, पिठापूर पूर्वदेशी होता। ब्राह्मण उत्तमवंशी, आपस्तंभ शाखेसी नाम आपलं राजा जाण। तयाची भार्या सुमता, असे आचार पतिव्रता, अतिथी आणि अभ्यागता पूजा करी भक्तिभावे। ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक मनी, अतिथी पूजा सगुनी निरंतर करीतसे। वर्तता ऐसे एके दिवसी, आला दत्त अतिथी वेशी, श्राद्ध होते अमावास्येसी, विप्रा घरी ते देका। ने जेविता ब्राह्मण घरी, दत्ता भिक्षा घाली ते नारी, दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तयावेळी। त्रिमूर्तीचे रूप घेऊनी, स्वरूप दाविले अतिगहनी, पतिव्रता धावणी चरणी, नमस्कारी मनोभावे। दत्तात्रेय म्हणे तेसी, माग त्या इच्छेसी, जय जय वासना तुझे मानसी, पावसी त्वरित म्हणतसे। माध्यान्ह समयी अतिथी काळी, दत्तात्रेय ताती तये वेळी, विमुख न भावे तये काळी, भिक्षा मात्र घालीजे। स्वामी भक्तांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका।